उन्हाच्या तप्तलाटेत थंडगार आनंद देणाऱ्या आईस्क्रीमच्या दुनियेत बाबूलाल आईस्क्रीमने आपली अनोखी छाप उमटवली आहे। नागपूरच्या रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार रोडवर बाबूलाल आईस्क्रीमच्या नवीन आउटलेटचे भव्य उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले। बाबूलाल आईस्क्रीम हे बरोरा येथे अत्यंत प्रसिद्ध असून आता नागपुरातही त्याचा विस्तार करण्यात आला आहे। येथे ग्राहकांना तब्बल 200 प्रकारच्या आईस्क्रीमची व्हेरायटी तसेच विविध प्रकारच्या ड्रायफ्रूट शेक्सची चव घेता येणार आहे। यावेळी नितीन गडकरी यांनी स्वतः बाबूलाल आईस्क्रीमचा स्वाद घेत ग्राहकांना या अनोख्या स्वादाचा अनुभव घेण्याचे आवाहन केले। बाबूलाल आईस्क्रीमचा व्यवसाय अत्यंत छोट्या प्रमाणावर म्हणजे केवळ 5 लिटर दुधापासून सुरू झाला होता। विशेष म्हणजे कुठलाही पूर्व अनुभव नसताना चौधरी कुटुंबियांनी मेहनतीच्या जोरावर हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवला। आज अत्यंत नावाजलेल्या ब्रँड समोर मोठमोठ्या कंपन्याही स्पर्धेत उतरलेल्या आहेत। बाबूलाल आईस्क्रीमची खासियत म्हणजे शुद्ध दुधापासून तयार होणारी आईस्क्रीम। विशेष म्हणजे ही आईस्क्रीम विरघळल्यानंतर तिचा उपयोग इतर पदार्थ बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो। अशा दर्जेदार उत्पादनामुळे ग्राहकांची पसंती बाबूलाल आईस्क्रीमला मिळत आहे। उन्होंने भी टेस्ट किया हमारा आइसक्रीम बादाम शेक, काफ़ी पसंद किया और शुभेच्छा दिए हमको। विशेषता ये है कि ये आइसक्रीम की शॉप हमारे पिताजी ने शुरू की थी सन 1968 में। ना उनका कोई ट्रेनिंग ना कोई ऐसा बैकग्राउंड हमारा, जबकि उनकी तब परिस्थिति गरीबी थी, लेकिन श्री आन्या जी वानखेड़े करके वहाँ काम करते थे हमारे पिताजी। उन्होंने उनको सलाह दी कि बाबूलाल आप आइसक्रीम की ही शॉप लगाओ। तो उनके कहने पे उन्होंने शुरुआत की और एक 5 लीटर दूध से ही आइसक्रीम की शुरुआत की उन्होंने पहले की। और अभी आपने देखे ही होंगे उनको अच्छे लोगों का साथ मिला वहाँ पर, इसलिए उनको बहुत अच्छा रहा आगे बढ़ने में। जैसा सिरपुर चीफ जस्टिस सिरपुरकर साहब, अन्ना जी वानखेड़े हुए, तो अभी लोग प्रीमियम आइसक्रीम की तरफ ज़्यादा बढ़ रहे हैं। वहाँ से फिर उन्होंने शुरुआत की है और वो आगे बढ़ते गए और आज हमने 5 लीटर से जो उनकी शुरुआत थी उसको हमने 500 लीटर की दूध की आइसक्रीम बना रहे हैं। पिताजी के समय तो एक ही वैरायटी थी, एक ही आइसक्रीम रहता था, लेकिन आज हमने 200 से ज़्यादा हमने वैरायटी भी शुरू की। वो तो बहुत नाम बड़े ब्रांड है, लेकिन उनके और आइसक्रीम और हमारे आइसक्रीम में एक बहुत बड़ा फ़र्क ये है कि हमारा प्रीमियम आइसक्रीम है, कोई फ्रोज़न नहीं है। यानी ये सिर्फ दूध की बने वाली आइसक्रीम है जो मेल्ट होने के बाद में भी इसका रियूज हो सकता है। ते पेपर वगैरे वितरण करणे, त्यानंतर ब्रेड्स वगैरे कॅन्टीन चालवणे, त्यांचे सगळे फ्रेंड्स कलिग लोक जे होते त्यांचे एक जवळचे फ्रेंड होते वानखेडेचे, तर त्यांनी त्यांना सजेशन दिलं की बाबूलाल तू एक काम कर म्हणे, आईस्क्रीमचं दुकान चालू कर म्हणे। आजोबा बोलले की आईस्क्रीमचं दुकान, अरे मला त्याच्यातलं ज्ञानच नाही, मी आईस्क्रीमचं दुकान कसं चालू करू म्हणे। मग त्यांनी त्यांना प्रोत्साहन केलं की नाही तू आईस्क्रीमचंच दुकान चालू कर, त्याच्यात तुला खूप हे होईल। मग त्यांनी असंच नॉर्मल एक आपलं 5 लिटर दूध घेतलं, त्याला बॉईल केलं, त्यानंतर मग त्याच्यात इन्ग्रेडियंट्स टाकले आणि बस दुकानाचं वास्तूच करायचं होतं। एक 12 वाजेपर्यंतचं काही टायमिंग होता, तर त्यांचे एक फ्रेंड आलेले, तर त्यांनी बोलले की हे काय बनवलं म्हणे, हे आईस्क्रीम नसते म्हणे। तर ते परत आले, त्यांनी एक मग त्याच्यात पाणी टाकून दिलं। ते इतके टेन्शनमध्ये येऊन गेले माझे आजोबा की अरे हे काय केलं तू, 12 वाजून गेले, माझं ओपनिंग आहे, बट तू माझ्या दुधात पाणी टाकून दिलं। तर थांब म्हणे बाबूलाल, मी तुला फॉर्म्युला देतो म्हणे। ते ओल्ड व्हॅनिला म्हणून त्यांनी एक फॉर्म्युला, म्हणजे कुल्फीसारखं त्याचं असं कस्टर्ड फ्लेवरनी बनलेलं आईस्क्रीम आहे, हे आमचं USP आहे। म्हणजे सगळ्यात जे आज बाबूलाल नाव पडलेलं आहे ते त्या आईस्क्रीममुळे आम्हाला पडलेले। तर ती आईस्क्रीम इतकी सुप्रसिद्ध झाली की ते बरेचसे, म्हणजे आता आमचे इथे आमंत्रित पण होते शिरपूरकर सर, जे आहे सुप्रीम कोर्टातले हायकोर्टचे जज आहे, त्यांनी पण माझ्या आजोबांना खूप मदत केली। ते एक फ्रेंडसारखे होते, तिथे सगळ्यांनी मिळून ते चर्नर चालवले, त्यानंतर त्याच्यातून नवीन नवीन इन्व्हेन्शन आणले। मग आईस्क्रीममधून आम्ही मग लस्सीमध्ये गेलो, मग लस्सी काही दिवस चालवलो, मग तिच्यात पण इन्व्हेन्शन्स आणले। मग 3 भावांची फॅमिली होती, महेश चौधरी, रमेश चौधरी आणि शशिकांत चौधरी। मग ते त्यांच्याशी जोडले, त्यांनी मग त्याला आणखी पुढे की लेवलनी वाढवलं, मग त्याला आणखी फ्लेवर्स ॲड केले। 3 भावांची मेहनत नंतर आता आम्ही 4 भाऊ त्या बिझनेसमध्ये जुळलेलो आहोत। तर आम्ही 3rd जनरेशन आहे, तर आम्ही पण नागपूरमध्ये एक मोठा पाऊल उचललेला आहे। आम्हाला एकच म्हणणं आहे की आईस्क्रीमची क्वालिटी आम्हाला प्रीमियम प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवणं हे बाबूलालचा हेतू आहे। की नाही आजपर्यंत ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्या आईस्क्रीम फ्रोझन डेझर्ट्स करत आहेत, बट लहान मुलांना काही त्रास नको, त्याच्यात कसं
इडिबल ऑइल वगैरे खूप जास्त प्रमाणात वापरले जातं, तर तिच्याने लहान पोरांना खूप प्रकारचे हार्मफुल बिमाऱ्या होऊन राहिल्या, तर त्यामुळे त्यांना खूप घातक आहेत. तर म्हणून प्युअर मिल्कची आईस्क्रीम आहे. आम्ही 100% गॅरंटीने सांगतो की बा आमचं आईस्क्रीम मेल्ट झाले की आपण त्याला दुधासारखं पण हे करू शकतो आणि परत त्याला तयार करू शकतो. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं फ्रोझन कंटेंट नाही आहे किंवा व्हेजिटेबल ऑइल यूज नाही केलं जातं. हे सर आमची स्पेशालिटी आहे बाबूलाल आईस्क्रीम. बट आपण प्युरिटी ऑफ मिल्क आपण जे पण आहे ते पूर्ण फॅट कंटेंट जे हायेस्ट क्वालिटीचं असतं आणि त्याच्यात पूर्ण जास्त प्रमाणातलं फॅट असतं आणि त्याप्रमाणे आमचं जे आईस्क्रीमचं वेट असतं जे आपण ग्रॉस व्हॉल्यूम म्हणतो ते इतकं मास व्हॉल्यूम त्याचं जास्त आहे की त्याच्याने ते आईस्क्रीमची क्वालिटी आम्हाला माहिती पडते की हे खूप हेवी आहे आईस्क्रीम आणि खूप चॅलेंजेबल आहे मार्केटसाठी. सरांनी एकच आशीर्वाद दिला की त्यांना पण मीन्स खूप हे झालं की बरोऱ्यामधनं एक छोटासा ब्रँड आज नागपूर शहरात आलेला आहे. ती खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे बा तुमच्यासाठी. त्यांनी आमचं आईस्क्रीम सुद्धा टेस्ट केलेलं, त्यांनी खूप अप्रतिम शुभेच्छा पण दिलेलं आम्हाला की खरंच बा तुमचं जे ओल्ड व्हॅनिला बदाम शेक आहे मी अगदी पहिल्यांदाच ते टेस्ट केलं पाहिजे सुपर क्वालिटीचं. ते बोलले की विथ फॅमिली आम्हाला येऊ आहेत म्हणे आणि आम्हाला पार्सल फॅमिली पॅक तुम्ही घरी पाठवाल म्हणे. म्हणजे त्याला इतकं फार आवडलेलं आहे. नागपूरकरांसाठी हा नवा स्वाद चाखण्यासाठीची अनोखी संधी असून उन्हाच्या झळांवर मात करण्यासाठी बाबूलाल आईस्क्रीम हा परिपूर्ण पर्याय ठरत आहे. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर.